आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। सोलापुरात 1.12 कोटींची मोठी फसवणूक, ITI कॉलेजच्या आमिषाने नागरिकांची लूट। सोलापूर शहरात शिक्षणाच्या नावाखाली मोठा घोटाळा उघडकीस आला असून ITI कॉलेज सुरू करून देण्याच्या आमिषाने तब्बल 1.12 लाखांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार साखरपेठ येथील राघवेंद्र विजयकुमार ज्योती वय वर्ष 48 यांना आरोपी माधव यदुनाथ जोशी राहणार मुनोळी गलगल्ली तालुका बेलगावी जिल्हा बागलकोट याने विश्वासात घेतले। केंद्र शासनाची परवानगी मिळवून देतो, ITI कॉलेज पुन्हा सुरू करून देतो, मोठं अनुदान मिळवून देतो असे खोटे आश्वासन देत त्यांना फसवले। आरोपीने फिर्यादी व त्यांच्या मित्राकडून रोख व चेकद्वारे एकूण 1.12 कोटी रुपये उकळले। याच सोबतच 6 महिन्यात 1.5 कोटी परतावा देण्याचे गोड आमिषही दाखवले। मात्र दिलेली कोणतीही हमी पूर्ण न करता आरोपीने संपूर्ण रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे उघड झाले। फसवणूक लक्षात येताच फिर्यादींनी पोलिसांकडे धाव घेतली। या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 316, 318, 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार डेरे हे करीत आहेत। सरकारी काम, परवानगी किंवा अनुदानाच्या नावाखाली पैसे मागणाऱ्यांपासून सावध राहा। कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी कागदपत्रांची खातरजमा करा। लवकर नफा किंवा मोठा परतावा अशा आमिषांना बळी पडू नका। जनतेला जागृत करणे आणि अशा फसवणुकीचा पर्दाफाश करणे हेच आमचे कर्तव्य आहे। प्रेस मीडिया न्यूज कोणत्याही गुंड, दलाल किंवा फसवणूक करणाऱ्यांना घाबरत नाही, सत्यच दाखवणार। एक चूक लाखोंचा तोटा, सावध रहा, सुरक्षित रहा। प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज, सोलापूर।